धुळे जिल्ह्याच्या गिराडे येथे योगेश गिरासे या तरुणाने कंपनीच्या मालकासह इतर 4 लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा यासाठी सर्व कुटुंब हे 24 तासापासून आमरण उपोषण करते, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचे पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. आज अखेर समाज बांधवांनी आज जन आक्रोश मोर्चा काढलाय. आपल्यासोबत काही समाज बांधव त्यांना विचारणार, दादा काय आमची तुमची मागणी नेमकी? ज्या लोकांनी आमचे संदीप दादा ज्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, त्यांनी व्हिडिओमध्ये ज्या 5 जणांची नावं घेतली, ह्या 5 जणांवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. काही लोक इथलं पोलीस प्रशासन कुणाच्या सांगण्यावरनं गुन्हा दाखल करत नाहीये हे कळत नाहीये. त्यांनी जे काम केलं पाहिजे ते काम पोलीस प्रशासन का करत नाहीये? एका साध्या सुसाईड नोटवर गुन्हा दाखल होतो, तर मरणाऱ्या व्यक्तीने 5-10 मिनिटं आधी व्हिडिओ काढलेला आहे, त्याची दखल पोलीस घेत नाही म्हणल्यानंतर खूप मोठी शोकांतिका आहे. ज्या कंपनीत त्यांना त्रास होत होता याच्या अगोदर काही पोलीस प्रशासनाला आपण तक्रार दिली होती का संदीप गिरासे यांनी? संदीप गिरासेंनी या अगोदर पोलीस प्रशासनाला जरी तक्रार दिलेली नसली तरी त्यांनी त्यांच्या मित्रपरिवाराला या सगळ्या गोष्टी सूचित केलेल्या होत्या. 11 तारखेला त्यांच्यावर एक खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आणि त्यांना सतत त्रास देतो. त्या वैफल्यातून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यांना आत्महत्या करण्यासाठी परावृत्त करण्यात आलं. आता आत्महत्या ज्यांच्यामुळे करायला त्याला भाग पडली त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय, तो हातमजूर आहे, त्याची आई विधवा आहे, त्याला वडील नाही, त्याच्या सहाऱ्यावर त्याची बहीण आहे. आता ते दोघं लोक हवालदिल झालेले आहेत. काल त्यांची तब्येत खालावली, पोलीस स्टेशनलाच त्यांना आयवी लावायची वेळ आली. तर ही शोकांतिका आहे आणि एवढं होऊन सुद्धा जर गुन्हा दाखल होत नसेल तर ही मोठी हुकुमशाहीची वाटचाल चाललेली आहे. काय मागणी? आता एकच मागणी आहे की संदीपला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर झालेला जो अन्याय आहे याचा न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या परिवाराला तो न्याय मिळाला पाहिजे, तेव्हाच त्याच्या परिवाराला त्याच्या आत्म्याला खरी शांती मिळेल. 24 तास उलटून गेले तरी अद्याप पोलीस प्रशासनाने कुठलाही गुन्हा दाखल न केल्यामुळे संतप्त समाज बांधवांनी हा जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे. ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.